हे बघ आता वाढलं बघ. जुन्नर शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये महावितरणाची तार ही तुटल्यामुळे उसाला आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये बऱ्यापैकी नुकसान झालेलं दिसतंय. महावितरण विभागाची तार तुटलेली आहे आणि ती तार उसाच्या शेतामध्ये पडतीये आणि तिथे आग लागतीये. रस्त्यानं जाताना येताना ही गोष्ट लक्षात आली आणि नागरिकांनी याची कल्पना तेथे जे शेतकरी त्यांना दिली. या ठिकाणी लगेच फायर ब्रिगेडच्या गाडीला बोलवण्यात आलं. फायर ब्रिगेडची गाडी देखील आली आणि तिनं ही आग विझवण्याचा अथक प्रयत्न केला. एकंदर जर पाहिलं तर फायर ब्रिगेडची गाडी येते आणि तेथील असणारे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून ही आग विझवण्याचा प्रयत्न देखील करतायत. प्रेक्षक तुम्हाला ही बाब दिसतीये. या ठिकाणी हा कर्मचारी आहे, हातामध्ये तो पाण्याचा पाईप आहे तो घेऊन उभा आहे. पण त्याच्याकडे जर पाहिलं तर त्याच्या डोक्यामध्ये हेल्मेट नाही आहे, सेफ्टी जॅकेट नाही आहे, पायामध्ये फक्त बूट दिसत आहेत आणि अवघे 2-3 कर्मचारी धावपळ करताना दिसत आहेत. एकंदरीत आपला जीव धोक्यात घालून ही आग विझवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. शेतामध्ये असणारी आग आहे, मोकळं ठिकाण आहे, त्यामुळे तशी आपत्ती येण्याची शक्यता नाही. परंतु एखाद्या मोठ्या इमारतीला किंवा कुठे आग लागलीच आणि जर ही आग विझवण्याची वेळ आली तर हे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता संबंधित विभागाकडून पोहोचवली गेलेली दिसत नाही आहे. एकंदरीत हे दिसतंय. हा कर्मचारी याला हेल्मेट पण नाही आहे, सेफ्टी जॅकेट नाही आहे आणि तो अशा पद्धतीनं ही आग विझवण्याचा प्रयत्न करतोय. माहिती अशी मिळते आहे की जुन्नर नगरपालिका त्यांनी एक बाब मात्र चांगली केली आहे. ज्यावेळेस त्यांना फोन केला तर तात्काळ ही गाडी पाठवण्याचं काम मात्र त्यांनी केलं. याबद्दल त्यांचे आभार. परंतु कर्मचारी अशा पद्धतीनं जीव धोक्यात घालून जर काम करत असतील तर ही बाब मात्र विचार करणारी आहे. वार्ता विश्वाच्या या बातमीचा भाग पाहता निश्चित प्रशासनातील कर्मचारी याकडे लक्ष देतील आणि भविष्यात यातून काही सुधारणा करतील असं वाटतंय. अनेक रुपये खर्च होतात. नगरपालिका विविध भागावरती खर्च करते, मेंटेनन्सवरती खर्च करते, परंतु या ठिकाणी जर हे कर्मचारी पाहिले तर यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता दिसत नाही. आम्ही या कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र यांच्याकडनं कोणतेही उत्तर आलं नाही. ते निरुत्तर होते. आमच्या प्रश्नांना त्यांनी कोणतेही उत्तर दिलं नाही आहे. फक्त त्यांनी मात्र एक चांगलं काम केलं आहे की आग विझवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. या आगीसाठी कारणीभूत असणारे MSCB कर्मचारी या ठिकाणी आलेत आणि हे मात्र त्या लाईटची व्यवस्था करण्याचं काम करतात. अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी शेतकऱ्यांनाही त्यांनी सांगणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. पहा या ठिकाणी हा कर्मचारी स्वतः काळजी घेतोय आणि त्या लागलेल्या आगीला विझवण्यासाठी अथक प्रयत्न करतोय. ही सगळी क्षणचित्र टिपलीत वार्ता विश्वचे ब्युरो चीफ यांनी.